गेल्या 2 वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांसाठी यंदाचा हंगाम समाधानकारक असल्याचं बघायला मिळतंय। संपूर्ण जगात यंदाच्या वर्षी जेवढे द्राक्ष निर्यात झालेले आहेत त्यापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यामधून जवळपास 62,000 मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात झालेली आहे। खरं तर 2 वर्षांपासून कधी अवकाळी तर कधी गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं। यंदा मात्र एकट्या युरोप खंडामध्ये नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात झालेली आहे। संपूर्ण राज्यभरातनं जेवढी निर्यात झाली त्यामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यातनं जगभरात 91% द्राक्षांची निर्यात झाल्याचं एक समाधानकारक चित्र जे आहे ते यंदाच्या वर्षी बघायला मिळतंय। खरं तर द्राक्षबाग लावण्यापासून तर त्याचे द्राक्ष येऊन ते निर्यात होईपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास शेतकऱ्यांसाठी अत्यंत संघर्षाचा असतो। 2 वर्षांपासून हा संघर्ष सुरू असताना यंदा मात्र समाधानकारक परिस्थिती बघायला मिळते। विशेष म्हणजे अजून संपूर्ण वर्ष जाणं बाकी आहे आणि त्यामुळे या वर्षामध्ये गेल्या 2 वर्षांचं झालेलं नुकसान निश्चितपणे भरून निघेल अशी इथल्या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन विकी पवारसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।